प्रसिद्ध कवयित्री आणि लेखिका प्रज्ञादया पवार यांना वंचितच्या कार्यकर्त्यांनी ट्रोल केल्याचा आरोप होतोय। वंचितच्या कार्यकर्त्यांनी आंबेडकरी विचारवंत आणि साहित्यिक डॉक्टर यशवंत मनोहर, डॉक्टर रावसाहेब कसबे तसंच डॉक्टर असीम सरोदे यांच्या घरापुढे निदर्शनं केली होती आणि त्याबाबत प्रज्ञादया पवार यांनी समाज माध्यमांवर नाराजी व्यक्त केली होती। त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते म्हणवणारे काही पुरुष आणि स्त्रिया प्रज्ञादया पवार यांना अर्वाच्य भाषेत ट्रोल करतायत। स्त्री लेखिका कार्यकर्त्यांनी पत्रक काढून या ट्रोलिंगचा निषेध नोंदवलाय। या पत्रकाने माझी ताकद कैक पटीनं वाढली आहे असं प्रज्ञा पवार यांनी म्हटलंय। विचारांचा प्रतिवाद विचारांनी करण्याची, चिकित्सेची सार्वजनिक चर्चा विश्व पुढे नेण्याची इच्छा अनेक कारणांनी मृतप्राय झाली की व्यक्तिगत हल्ले सुरू होतात। विशेषतः स्त्रिया जेव्हा जेव्हा हा प्रखर प्रतिरोध करू पाहतात तेव्हा त्यांच्या कथित चारित्र्यावर अश्लाघ्य पद्धतीनं बोललं लिहिलं जातं। स्त्रियांना नामोहरम करण्याचा हा जुनाच मनुवादी पारंपरिक ब्राह्मणी कावा आहे असं म्हणत प्रज्ञादया पवार यांनी या संपूर्ण प्रकरणाबद्दल आपलं मत स्पष्टपणे मांडलंय।